अनिकेत मला वाटतं पाहायला मिळतो. अनिकेतच्या साथीने नथुराम आणि अनिकेत दोन्ही सलामीचे फलंदाज जल्ली माता पाली संघाचे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला आंबवणे संघाकडून देखील गोलंदाज पाहायला मिळतील. स्ट्राइक वरती आहेत अनिकेत, नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत नथुराम. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज यश रेशीम वैयक्तिक पहिले षटक संघासाठी पहिले षटक हाताळतोय यश आंबोनी संघासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी स्ट्राइक वरती गोलंदाज यश तयार. पहिला चेंडू फेस करतील अनिकेत. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. पहिल्या चेंडूला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय. सुंदर आणि मिड इन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धाव मिळत आहेत. 2 धावेने खातं खोलले गेले ते म्हणजेच जन्नीमाता पाले संघाचं. पुन्हा एकदा आपण पाहू शकता स्क्रीनवरती अनिकेत स्ट्राइक वरती गोलंदाजीसाठी गोलंदाज यश पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू आहे पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र फुल लेंथ तिराबाचा चेंडू होता स्लोअर वन. सुंदर या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाज यश कडून. हा मात्र गोलंदाजी मधला येणाऱ्या क्रिकेट मधला बदल आपल्याला पाहायला मिळते. एक छोटे छोटे खेळाडू आपला टेम्परामेंट त्या ठिकाणी टेक्निक दाखवताना पाहायला मिळत आहेत. सुंदर प्रकारचा गोलंदाजीचा नजारा 2 चेंडूवरती. पहिला चेंडू थोडासा फास्ट टाकण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती गोलंदाज तयार यश. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे परंतु डाव्या एसटीच्या बाजूने पंच वाईट करतात. आव्हान धावेमध्ये पुन्हा एकदा भर घातली आहे. धावसंख्या 1 ने वाढली गेली. धावून पोहोचते ती 3 या धावसंख्येवरती. जन्नीमाता पाले संघाची धावसंख्या झाली 3. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज यश आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आपण पाहतोय. यष्टरक्षक प्रणित पांढरे यांना आपण पाहतोय कशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणामध्ये फील्ड पोझिशन थोडासा चेंज केला जातोय. डीप प्रोटेक्शन त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये आणि सर्कलच्या प्रोटेक्शनला पण डीपच्या प्रोटेक्शन मध्ये नेताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालेला पण त्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार यश. पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू आहे अनिकेत यांच्यासाठी. दुसऱ्या चेंडूचा 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. येणारा पुढचा चेंडू आहे बघा किती म्हणतात. पुन्हा एकदा ब्लॉक वरचा चेंडू आहे. चेंडूला अलंद कार्पेट चेंडू घेऊन काढलाय. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत आणि एकच मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. गोलंदाजीचा भेदक मारा देखील आतापर्यंत यशने सुंदर प्रकारे 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडूवरती धावसंख्या झाली ती म्हणजेच जननी माता पाले संघाची धावसंख्या झाली 4. स्ट्राइक वरती आले तर नथुराम. पहिला चेंडू फेस करतील यश यांचा. बघूया आता मात्र यश कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला 3 चेंडूचा खेळ सुंदर प्रकारचा झालेला आहे. पुन्हा एकदा यश. पुढचा चेंडू आहे शॉर्ट पिच चेंडूला कट केलाय. कटचा फटका आहे त्या ठिकाणी खेळून काढलाय डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळताना 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या 1 ने वाढल्या. जाऊन पोहोचली ती 5 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी यश तयार. धावसंख्या झाली 5. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला पूल करायचा होता. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. झेलची संधी आहे. झेल खाली आलाय क्षेत्ररक्षक. फर्स्ट अटेम्प्ट नाही तर दुसऱ्या अटेम्प्टला झेल टिपलाय. संपलाय खेळ अनिकेत यांच्या खेळीचा. होतंय आता पहिलं विकेटचं पतन होतंय टीम आंबवणे संघासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. झेल त्या ठिकाणी टिपला आणि अनिकेत यांना पहिला गड्याच्या रूपामध्ये तंबूचा रस्ता दाखवताना पाहायला मिळतात. 2 न्यू बॅटर 1 डाऊन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत जननी माता पाले संघाकडून. दीपक
स्ट्राइक वरती दीपक पुन्हा एकदा यश गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा तयार. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी फुल्ली तिरवाचा चेंडू होता. चेंडूला मात्र डाव्या बाजूने पण वाईट करत धावांत धावेमध्ये भर घातले. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढली जाते. जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. ज्यांनी माता पाले संघाची धावसंख्या झाली 6. पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा यश तयार. पंचांच्या डाव्या बाजूने फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. 2 धाव पूर्ण होत आहेत. सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. 1 षटक समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 धावसंख्या झाली. ज्यांनी माता क्रिकेट संघ पालेकोंड तर सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केलाय मैदानाच्या आतमध्ये यशने आंबोनी संघासाठी. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8. 1 षटक संपत. 1 षटकाचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होताना सुजित घडशियान आपण पाहतोय. जुना जनता अनुभव या खेळाडूंच्या पाठीशी असणारे असा खेळाडू सुजित घडशी. स्ट्राइक वरती आहेत नथुराम. नाव स्ट्राइक वरती आहेत सती फलंदाज दीपक. गोलंदाजी ट्रॅक वरती सुजित. क्षेत्ररक्षणामध्ये फील्ड पोझिशन मध्ये थोडासा चेंजेस करताना आपण पाहतोय. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करतील फलंदाज नथुराम. मात्र पहिल्या चेंडूला कट केले. चेंडू काढलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो चेंडू. डीपच्या प्रोटेक्शन मध्ये जाईपर्यंत डिक्लेअरच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 1 ने वाढल्या. जाऊन पोहोचते ती म्हणजेच ज्यांनी माता पाले संघाची धावसंख्या झाली 9. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने षटपीच चेंडू आहे. ऑन साइडला घेऊन काढलाय. पुन्हा एकदा नथुरामने 1 धाव पूर्ण केले आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातो. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 1 चे रूपांतर पुन्हा एकदा 2 धावेमध्ये केले. 2 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे ती ज्यांनी माता पाले संघाची धावसंख्या पोहोचली आहे 1-1. 11 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू सुजित यांचा पंचाच्या डाव्या बाजूने पण एकदा षटपीच चेंडू आहे. क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. फटका जातोय तो म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग भितरमध्ये चालला चेंडू. 1 धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी कॉल करतात. सुंदर रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. बघता बघता तिसऱ्या धावेसाठी अटेम्प्ट लगावलाय आणि तिसरी धाव देखील सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचताना दोन्ही फलंदाज 3 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावून पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. सुंदर खेळ मात्र आता पाहायला मिळाले नथुराम यांच्याकडून. मोठे फटके खेळण्याचे कोणते प्रयत्न नाही परंतु सिंगल डबल आणि डबल या धावेला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे खास करून बेसिकला महत्व दिले फलंदाजाने. धावसंख्या 3 ने वाढली ती म्हणजेच ज्यांनी माता पाले संघाची दुसरी षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सुजित पुढचा चेंडू आहे. षटपीच चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज दीपक यांचा बीड होत आहेत. सरळ निघून जातो यष्टिरक्षक प्रणित यांच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरवलेली आहे ते म्हणजेच ज्यांनी माता पाले संघाची. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालेला आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे सुजित यांचा. आता मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा ओरपीच चेंडू होता. चेंडूला थोडस बाउन्स केल्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. सरळ निघून जातोय यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावते. 3 चेंडू मध्ये जर पाहिला तर 6 धावा खर्च केला होता परंतु
लगातार 2 डॉट निघालेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. झेलची संधी आहे. यष्टीरक्षक प्रणित कोणत्या प्रकारची चूक करणार नाहीत. सोपा झेल टिपला आहे. पुन्हा एकदा संपलाय खेळ. दीपक यांच्या खेळीचा दुसरा धक्का मिळतो म्हणजेच जननी माता पाले संघाला दीपक यांच्या मध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजेच 14 धावसंख्येवरती दुसऱ्याकडे बाद झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रणित गोलंदाजीसाठी तयार. वैयक्तिक पहिली षटक आणि संघासाठी तिसरे षटक हाताळतोय प्रणित. पंचांच्या उजव्या बाजूने पहिल्या चेंडू त्या ठिकाणी प्रणित यांच्या गोलंदाजीचा फेस करतील फलंदाज. पहिल्या ब्लॉक वरचा चेंडू होता. यष्टीरक्षकाकडून थोडीशी मिस फिल्डिंग होते. डिक्लरच्या झोपामध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावसंख्येवरती. जननी माता पाले संघाची धावसंख्या झाली 15. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रणित तयार. पंचाच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू आहे नथुराम यांच्यासाठी. फुलटॉस चेंडूला ऑन साइडला मोठा फटका सजवलाय. निघून चाललाय चेंडू आउट ऑफ द प्लॉट. येतोय पुन्हा एकदा दणदणी षटकार 6 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजेच जननी माता पाले संघाची 21 या धावसंख्येवरती. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या आहेत प्रणितने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. स्लोअर वन लिडिंग एज परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाही. सुंदर त्या ठिकाणी कव्हर केलंय. यष्टीरक्षकाने चेंडूला अडवलंय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. थोडंसं कमबॅक केलंय पुन्हा एकदा गोलंदाज प्रणितने. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात प्रणितने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या उजव्या बाजूने नथुराम यांच्यासाठी पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन मोठा फटका. स्टेप आउट होऊन मोठा फटका खेळलाय. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द प्लॉट. षटकासाठी 6 धावा. काय फलंदाजी चालली नथुरामची. पहिल्या सलामीपासून फलंदाजी करतात. आज चेंडू मध्ये 20 धावांची खेळी इनिंग्स आतापर्यंत साकारली ती म्हणजेच फलंदाज नथुरामने सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू पण नथुरामला पण मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजी करते फलंदाज नथुराम. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रणित यांचा. पुन्हा एकदा फुलेंद्रावरचा चेंडू खाल्ला तो यष्टीरक्षकापासून मी फिल्डिंग होते. सरळ 22 मध्ये पुन्हा एकदा 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. जाऊन धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28 या धावसंख्येवरती. काय फलंदाजी केले परंतु आतापर्यंत नथुरामने पुन्हा प्रेशर मध्ये ठेवले गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांना. जशा प्रकारे अष्टपैलू कामगिरी करताना आपण पाहतोय गोलंदाज नथुराम यांना. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रणित तयार. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट ऑन साइडला मोठा फटका खेळलाय. निघून चाललाय चेंडू. 1 बाउन्स. सीमा रेषा पार पार पार. येतोय पुन्हा एकदा चौकार. मिळतील धावा 4. तो बेडा होगा पार. 4 धावेने धावसंख्या. सुंदर फलंदाजी नथुराम यांच्याकडून. वाघ जखमी झाला तरी आयुष्याला कधीही कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन पराभवाने मात्र माणूस संपतो. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजूनही जिंकलो नाही. आणि तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये गेलाय फलंदाज नथुरामने. सुंदर फलंदाजी केली आहे. आपल्या संघासाठी 3 षटकामध्ये 33 धावांपर्यंत 32 धावांपर्यंत मजल मारून ठेवले. 33 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय तर म्हणजेच आंबोने संघासाठी शेवटच्या षटकामध्ये हानामारीचे षटक असताना सुंदर प्रकारचे फलंदाजी पाहायला मिळाले. खास करून फलंदाज नथुराम यांच्याकडून.
नथुरामची जर खेळी पाहायला गेली तर 10 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली आहे नथुरामने. सुंदर फलंदाजीचा नजारा पेश केलाय. आपल्या डगआउट मध्ये पूर्णपणे खुशीभरा माहोल पाहायला मिळते. तर म्हणजेच टीम जननी माता पाली संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा बघूया कमबॅक करण्याची संधी देखील आहे पुन्हा एकदा आंबवणे संघाला. आंबवणे संघाकडे देखील ताबडतोब फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रणित यांच्या साथीने असणारे सर्व खेळाडू देखील पाहायला मिळणार आहेत. तर पुन्हा एकदा गोलंदाजी गोलंदाज तयार. पंचाच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू आहे सुजित खर्ची यांच्यासाठी आणि आता मात्र खाली राहतोय. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाही. उमेश धाळशी यांच्याकडून प्राइस लागलाय सुजित खर्ची यांच्यासाठी लगातारच्या 3 षटकांसाठी 1001 रुपयांचा पारितोषिक आहे सुजित खर्ची यांना. उमेश धाळशी यांच्याकडून केसीसी महाप्रतरी बंत्रावळी संघाचा सुपुत्र छोटा बॅग बडा धमाका असणारे सर्वांचे नावलौकिक उमेश धाळशी यांच्याकडून सुजित खर्ची यांच्यासाठी लगातारच्या 3 षटकांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू षटपी चेंडूला ऑफ साइडला मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू निघून गेलाय. तर म्हणजेच डिक्लेअर झोन मध्ये येत आहे 2 धावा. 2 धावेने धावसंख्या वाढते ती आंबवणे संघाची धावसंख्या जर पोहोचते 21 या धावसंख्येवरती. 9 चेंडू मध्ये अजूनही 12 धावांची गरज आहे. सामन्याचं समीकरण अजून देखील 60-40 वाला पाहायला मिळतंय. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. गोलंदाज जननी माता पाले संघाकडून आणि फलंदाजी करताना फलंदाज आंबवणे संघाचे
सुजित घळशी पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहेत सुजित यांच्यासाठी पुढचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळला झेलची संधी आणि त्यांच्यासाठी आणि सोपा झेल संपलाय खेळ सुजित यांच्या खेळीचा मात्र या ठिकाणी विकेटच्या रूपामध्ये पतन झाल्या आणि दुसरा धक्का मिळतोय आंबवणे संघाला सुजित यांच्या रूपामध्ये. चला लगेच टॉस करून घ्यायचंय. हॅलो हॅलो पुढील होणारा सामना चाळकोबा पाले विरुद्ध जांभूळवाडी तुळशी. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर. जांभूळवाडी तुळशी आणि चाळकोबा पाले दोन्ही संघाचे कर्णधार. तुळशी संघाचा संघम आणि पाले संघाचा कर्णधार केतन चव्हाण दोन्ही कर्णधार आले. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो आणि टॉसचा कौल होत आहे आपल्या समोर. नाणेफेकचा कौल होतोय पाहूया. नाणेफेकचा कौल जिंकला चाळकोबा पाले. आपला निर्णय असेल क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण करून आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल तुळशी संघाला. 2 ओव्हरमध्ये आम्ही त्यांना 15 ते 20 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 15 ते 20 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि तुळशी संघ आपण जर टॉस विन झाला असता तर आपला निर्णय काय असता. आमचा निर्णय सुद्धा बॉलिंगच असते. नक्कीच बॉलिंगच असतं. आणि 2 षटकांमध्ये आपण किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल. आम्ही नक्कीच 50+ मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच जर 2 षटकांमध्ये 50+ मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न करणार आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि सामन्याकडे वळतोय समालोचक वैभव यांच्याकडे. धन्यवाद. 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवायचे समीकरण बनले ते म्हणजेच आंबवणे वर्सेस जननीमाता पाले या दोन संघांदरम्यान. आधीच्या मॅचचा आपण त्या ठिकाणी टॉस देखील पाहिलेला आहे म्हणजेच चाळकोबा पाले वर्सेस जांभूळवाडी दोन संघांदरम्यान टॉस झालेला आहे. 6 चेंडूमध्ये आता सामन्याचं समीकरण आहे ते म्हणजेच 10 धावांचं. फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज देखील तयार आहेत. आंबवणे संघाकडून सलामीपासून फलंदाजी करणारा फलंदाज देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी आंबवणे संघाला गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण त्या ठिकाणी तयार होणार पाहायला मिळेल. जननी माता पाले संघाकडून टीम मीटिंग केली. एवढा वेळ नाही आपल्याला, आपण लगेच डिसिजन घ्यायचा आहे. जननी माता पाले चला आपण लगेच डिसिजन घ्यायचा आहे. वेळ मात्र खूप त्या ठिकाणी खर्च केला जातोय. जितका जितका वेळ जाणार तितका जितका प्रेशर तितकं दडपण मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजी करणारा संघ असेल किंवा फलंदाजी करणाऱ्या संघावरती आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 10. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. स्ट्राईक वरती आहेत सुशांत. पहिला चेंडू त्या ठिकाणी स्लोवर ऑन प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिकच्या बांधण्याचे पंच वाईट करायला करतात. अवांतर धावेमध्ये भर घातली आहे. अवांतर धावेने धावसंख्या वाढली आहे ती म्हणजेच आंबवणे संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. आता मात्र 6 मध्ये पुन्हा 9चं समीकरण बनले आहे. बघूया उर्वरित चेंडूवरती कशा प्रकारचा चेंडू खेळतोय. आता मात्र सुंदर गोलंदाजी. आता मात्र फुल लेंथीवरचा चेंडू होता. स्लोवर ऑन प्रकारचा चेंडू इन स्विंगर चेंडू हाताळल्यानंतर सरळ निघून जातो यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धावा मिळत नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अजून 9 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने ऑफ साइड. पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन काढलाय. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. झेल सुटले, जीवनदान मिळतंय. काय घडतंय किती बिघडतंय आणि चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 तो बेडा होगा पार. 4 धावा. 4 धावेने धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 28-28 या धावसंख्येवरती. आता मात्र 4 चेंडू आणि 5चं समीकरण पुन्हा एकदा बनलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहेत जननी माता पाले संघाकडून.
नथुराम जशा प्रकारे फलंदाजी केल्या त्यामध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. थोडेसे धारदार चेंडू त्या ठिकाणी हातावे लागतील. आता मात्र 4 चेंडू मध्ये 5 समीकरण मधले सुंदर फलंदाजी केल्या फलंदाजाने. एक चौकार लगावून पुन्हा एकदा आवाज बुलंद करून टाका. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आला तर कारपीट शॉट निघून जातोय. एकदा पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जात आहे. सुंदर आणि मिड इन द विकेट आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यावरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या दोन्ही वाढली. धावपस्थिती म्हणजे 30 या धावसंख्येवरती मोठा टोटल त्या ठिकाणी सेट केला गेला होता आजच्या दिवसामधला. ज्यांनी माता पाले संघाने परंतु त्या टोटलला पुन्हा एकदा कमबॅक करताना डिफेन्स करताना ठिकाणी अटॅकिंग रोल मध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय फलंदाज आंबोली संघाच्या फलंदाजांकडून देखील फलंदाजी पाहायला मिळते. खास करून स्टार्ट करून दिले प्रणितने. सुंदर प्रकारचे मोठे फटके केले. त्यानंतर प्रणित बाद झाल्यानंतर सुजितने देखील एक चांगली स्टार्ट करून दिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा महत्वपूर्ण जबाबदारी करताना या खेळाडूला आपण पाहतोय. पुढचा चेंडू आहे आता मात्र पुन्हा एकदा पंतरकडे अपील करत कोणत्या प्रकारची दाद मिळत नाहीत. पुन्हा एकदा 22 चेंडू मध्ये 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजेच 31 धावसंख्या झाली आहे. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 2. जिंकणार कोण आता मात्र पुन्हा एकदा लढत रंगली आहे. तशा प्रकारे मगाच्या सामन्याचं देखील समीकरण अशाच प्रकारचं बनलं होतं. कोणवली वर्षे तुळशी या संघामध्ये 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज होती. त्या मात्र बाजी मारली होती ती फलंदाजी करणाऱ्या संघाने. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी संधी आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. बघूया गोलंदाजी करणारा संघ देखील ताकदीचा संघ आहे. गोलंदाज नथुरामला पण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक वरती आहे फलंदाज. 2 चेंडू मध्ये 2 धावा. पुन्हा एकदा पुढे चेंडू आहे. फुलेंतियावरचा चेंडू चेंडूला पुन्हा एकदा घेऊन काढला ऑन साइड दिशेने. एकदा पुन्हा केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल करताय. सुंदर आणि मिड इन द विकेट आणि या ठिकाणी 2 धावेने धावसंख्या पूर्ण करून सामना विजय संपादन करून दिलाय आंबोली संघाने. सुशांतने मात्र सुंदर प्रकारे खेळी केली आहे. सात चेंडू मध्ये 13 धावांची महत्वपूर्ण खेळी केली ते म्हणजे सुशांतने सामना विजय संपादन करून दिले आंबोली संघाला. सुंदर फलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये तो येणारा एक चौकार त्या ठिकाणी सुटली झेल. त्या ठिकाणी टर्निंग पॉइंट मोमेंटम त्या ठिकाणी पूर्णपणे शिफ्ट झालं ते आंबोली संघाच्या दिशेने आणि सामना विजय संपादन केले ते आंबोली संघाने. बेस्ट ऑफ लक आंबवणे. हार्ड लक ज्यांनी माता पाले.